हर हर महादेव. खूप जास्तच पाऊस पडत होता. पावसामुळे मित्रांनो लँडस्लाईड झाले वाटतं. पाऊस पडतो बघा किती आले. गर्दी खूप आहे, लाईन खूप आहे, वेळ लागेल. दर्शन झालेलं आहे. हे टेम्परेचर 4 पर्यंत पोहोचलेलं. हर हर महादेव मित्रांनो. तर आज 12 तारीख आहे, 8 वाजलेले आहेत आणि बघू शकता व्ह्यू माझ्या मागे. रात्री खूप पाऊस पडत होता इथे, खूप जास्तच पाऊस पडत होता. आता एवढा नाही पाऊस. तर आता आम्ही कल्पेश्वरला निघालेलो मित्रांनो. एक प्रायव्हेट गाडी केली आहे. काल रात्री जेव्हा आम्ही रुद्रनाथवरनं खाली उतरत होतो तेव्हा आम्ही थोडी इन्फॉर्मेशन घेतली की कसं जाता येईल. तर आपण बसनी पण जाऊ शकतो, पण बस खूप सकाळी होती, 5 वाजता होती, म्हणून मग आम्ही प्रायव्हेट गाडीच केली. ती काहीतरी 1,500 रुपये घेते काहीतरी पर पर्सन, पण ठीक आहे म्हणलो त्यांनीच जाऊ. आणि आता आमचा नाश्ता आणि ते झालेलं आहे. थोड्या वेळाने गाडी आहे. 7 वाजता जायचं होतं पण ते जरा लेट झालं, म्हणून आता थोड्या वेळाने निघू आम्ही. आणि तुम्हाला एक दाखवतो गोष्ट. आम्ही ज्या रूममध्ये राहिलो आहे त्या रूमचं नाव बघा, अलकनंदा. म्हणजे सगळ्या नद्यांची नावं लिहिलेली आहेत. थांबा तुम्हाला दाखवतो. आम्ही या रूममध्ये राहिलो. अलकनंदा, गोदावरी, सरस्वती, यमुना आणि गंगा. म्हणजे रूम नंबर नाहीत, त्याची नाव आहेत. महादेवची पेंटिंग खूप भारी आहे. चहा नाश्ता झालेला आहे आमचा. तर जसा फोन येईल तसं आम्ही निघू. व्ह्यू चेक करा. व्ह्यू बघा किती भारी आहे. रात्री खूप डेंजरवाला पाऊस पडत होता, आता थोडं थांबलेली आहे, विश्रांती घेतली पावसाने. आणि तुम्हाला मेन गेट दाखवतो. जर तुम्ही रुद्रनाथला जायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही इथनं मेन गेट तुम्हाला दाखवतो. हा रुद्रनाथचा मेन गेट आहे. आम्ही एकदम जवळ रूम घेतलेला, म्हणजे जेणेकरून आम्हाला बरं पडेल, इझी राहील. काय बघा चला आता आमची गाडी आलेली आहे वाटतं, निघतो आम्ही. हर हर महादेव. साहिल गाडी आली वाटतं. चला चला. फोन पण आला. हां चला चला मित्रांनो आम्ही निघतो. बॅग भरल्या आमच्या. बघा मित्रांनो इथे आमचा रूम होता. हा मेन गेट. रुद्रनाथला जायला हा मेन गेट आहे. इथनं तुमचा ट्रेक स्टार्ट होतो. म्हणजे अजून पण गेट आहेत, पण हा इथनं सोपं पडेल तुम्हाला. हो का. कसला दिसतोय बघा. कालच्या पावसामुळे मित्रांनो लँडस्लाईड झाले वाटतं. हा ब्रिज पार करून जायचा आहे. वॉटरफॉल बघू शकता तुम्ही मित्रांनो. पाऊस पडतोय थोडा. वरती आहे मित्रांनो. थोड्याशा शिड्या चढून मंदिरात जाऊ आपण. खूप पाऊस पडतोय, खूप धुकं बघा किती आले.
खूप पाऊस पडतो. मित्रांनो दर्शन झालेलं आहे आमचं. माझ्या मागे बघू शकतो तुम्ही मंदिर. खूप मस्त दर्शन झालेलं आहे. पाऊस पडत आहे अजूनही. हर हर महादेव. बघा ब्रिज मगाशी जाताना पूर्ण धुकं होते, आता पूर्ण क्लिअर झालं. पाणी बघा किती फास्टमध्ये. काय भारी वाटतंय बघा इकडनं. मगाशी पूर्ण धुकं होते, आता पाऊस पण थांबला आणि धुकं पण क्लिअर झालेत बघा. आता एक ब्रेक घेतलेला आहे. ड्रायव्हर जेवण करण्यासाठी थांबलेले आहेत आणि आम्ही जेव्हा निघालेलो तेव्हा आम्ही स्विफ्टमधनं आलेलो. पण जेव्हा तुम्ही कल्पेश्वरला येता तेव्हा शेवटचे 5-6 किलोमीटर रस्ता खूप खराब असल्यामुळे ते आम्हाला बोलले की तुम्ही बुलेरोमध्ये जावा, आणि म्हणून आम्ही या गाडीमध्ये बसलो. दर्शन आमचं खूप लवकर झालं आणि गर्दी काहीच नसल्यामुळे खूप मस्त वाटलं दर्शन करायला. जेवण करायला थांबलोय मित्रांनो. आता जेवण करतो आणि मग दाखव. लवकर जेव गौरव, दरवेळेस लेट करतो आहे जेवायला. हां मला डायलॉग मध्ये टाइमपास आहे, निवड टाइमपास आहे. हर हर महादेव मित्रांनो. तर आता 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही बद्रीनाथला पोचलेलो आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता मंदिर. आता आम्ही रूम घेतलेला आहे, बॅगा ठेवलेल्या आहेत तिथे आणि पाया पडायला आलो. गर्दी खूप आहे, लाईन खूप आहे, वेळ लागेल आम्हाला वाटतं. पाया पडतो आणि मग तुम्हाला अपडेट करतो. हर हर महादेव. खूप मोठी लाईन आहे. प्रसाद घेतला आम्ही, तर विचारलं किती वेळ लागेल, ते बोलले 1.5-2 तास लागेल दर्शन घ्यायला. खूप मोठी लाईन आहे, खूप मागणं आलो आम्ही. मंदिर तिथे आम्ही एवढं आलो. खूप मोठी लाईन आहे. बघू आता किती वेळ लागतो. फायनली दर्शन झालेलं आहे. खूप मस्त दर्शन झालेलं आहे. हर हर महादेव. व्हिडिओ कॉल चालले आता घरी. मित्रांनो एक कुंड आहे, तुम्ही बघू शकता. खूप जास्त गरम पाणी येते. बाजूला पाणी एवढं वाहत आहे, पूर्ण गार पाणी आहे आणि इथे तुम्ही बघू शकता वाफा निघतात पूर्ण पाण्यातनं. खूप गरम पाणी. मस्त मार्केट आहे मित्रांनो. तुम्हाला देवाला लागणार सर्व काही गोष्टी इथे भेटतील. छोटी मोठी शॉपिंग झालेली आहे मित्रांनो. कान्हाजीसाठी कपडे घ्यायचे होते, घेतलेले आहेत. आता जेवायला चाललो आम्ही. नारायणमध्ये थांबले साहिल आणि ते शोधतो, ते तिथे जातो. खाना खाने के लिए कहाँ बैठे 2 लोग. खूप मस्त दर्शन झालं आमचं मित्रांनो.
गर्दी खूप होती, 2 तास लागला. केले का ऑर्डर केले? चला भाई, भूक लागली जाम. गळा जाम दुखतोय तिघांचा, म्हणून सूप बी पितो जरा आणि मग रूमवर जातो. झालं जेवण. दमलो आता जाम आज ट्रॅव्हलिंगमुळे दमलो ॲक्च्युली. कॅब बदलू आलेलो आहे म्हणून. 11 वाजले आहेत मित्रांनो. उद्या सकाळी परत 5 वाजता उठायचं आहे, 5 वाजता निघायचं आहे सॉरी. उद्या सकाळी भेटू आपण. आता रूमवर जाऊन झोपतो, जरा आराम करतो आम्ही सगळे. सर्दी झाली तिघांना पण, थंड पाणी पिऊन केदारनाथला पण आणि रुद्रनाथला पण ते ह्याच्यात झरण्याचंच पाणी पित होतं, म्हणून वाटतं सर्दी झालेली आहे. उद्या भेटूया मित्रांनो आपण 5 वाजता. हर हर महादेव. तर मित्रांनो आता 5:30 वाजलेले आहेत. आम्ही अर्धा तास उशिराने चाललेलो आहे आणि रात्री खूप थंडी होती. 4पर्यंत पोचलेलं टेम्परेचर. ते बघू शकता, 4ही बाजूला बर्फ, खूप गार वाजते म्हणून. इथे जेवढी थंडी आहे तेवढी कुठेच नव्हती लागली आम्हाला आतापर्यंत. नाश्ता नाही केला आता आम्ही, आधीच लेट झालो म्हणून. नंतर मानावरनं आल्यावर आम्ही नाश्ता करू. मानाला ॲक्च्युली सरस्वती नदी आहे, ती बघायला चाललो आम्ही. तिथनं ती फ्लो होते आणि या गाडीने चाललेलं आहे. 4-5 किलोमीटरच आहे अंतर, म्हणून काही वेळ लागणार नाही. फक्त जोपर्यंत सीट भरत नाही तोपर्यंत वेळ लागेल. हर हर महादेव. India's first village. भारत की पहिली दुकान. इकडनं मित्रांनो पुढे चायना बॉर्डर स्टार्ट होते. किती किलोमीटर आहे एक्झॅक्ट तर काय माहिती नाही. चहा प्यायला आलेलो इथे, पण काय चहा भेटला नाही. चला पुढे. आली झोप. काय करायचं? नाश्ता आलेला आहे. बारीक पण आहे. जाम भूक लागली आता मला, तर मीच खाणार आहे सगळं. बारीक ह्याला असंच राहू दे. किती लिटर काय ते बघ, किती डबे क्रेटच भरले. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे. तर आता परत आम्ही मानागाववरनं बद्रीनाथला चाललेलो आहे. 4 किलोमीटरचा रस्ता आहे, 15-1 मिनटंच लागतात. आणि तिथून आम्ही परत आज ऋषिकेशला जाणार आहे. आणि ती जी आमची ट्रॅव्हलिंग असेल त्याला खूप वेळ लागेल, म्हणजे कमीत कमी 11-1 तास लागतील. ते पण आम्ही बसनीच जाणार आहे. त्याची आम्ही काही बुकिंग केली नाही. बघू आता बस स्टॉपवर जाऊन काय अपडेट येते. आणि मी आता इथली पहाडी टोपी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. याला पहाडी टोपी पण बोलतात आणि काही लोक याला मोदी टोपी पण बोलतात, कारण का इथे जेव्हा मोदी आलेले तेव्हा त्यांनी टोपी घातलेली, त्यामुळे आम्ही पण घेतली. कशी वाटते तुम्ही नक्की सांगा. भारी वाटते, मला आता आवडली. आता आम्ही निघणार आहे इथे थोड्या वेळी. रूमवर जाणार आम्ही, बॅग घेणार आणि मग निघणार आहे. हर हर महादेव. चेकआउट केलेलं आहे आम्ही, बद्रीनाथमधून निघालेलो आहे आम्ही. बस स्टॉपला आलेलो आहे बद्रीनाथच्या.
2 बॅग झालेले आहेत माझी, एक मेन बॅग आणि एक छोटी बॅग. यात सगळे प्रसाद ठेवलेले आहेत. केदारनाथ, रुद्रनाथ, बद्रीनाथ सगळे प्रसाद ठेवलेले आहेत. बसचं बघू काय सीन. खूप वेळ लागणार आहे आज ट्रॅव्हलिंग करायला. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतं मित्रांनो नक्की सांगा, कमेंट करा. तर आता आम्हाला बस भेटलेली आहे. ही बस आहे मागची, त्याच्या मागे बस आहे आणि 11-12 तास लागणार आहे. बस तर मला तर काय जमत नाही, पण ठीक आहे, आता काय ऑप्शन नाही. कारण काय ज्या प्रायव्हेट गाड्या असतात त्यामध्ये पण खूप म्हणजे त्रास होतो आणि खूप वेळ लागतो त्यामध्ये पण. म्हणून आम्ही मग बसनीच चाललो आहे. खूप वेळ लागणार आहे, मध्ये खूप सारे ब्रेक होतील. आणि तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली तुम्ही नक्की सांगा मला. आणि आता ऋषिकेशला जाऊन आम्ही नवीन काय करणार आहे, कुठल्या नवीन नवीन जागांवर जाणार आहे ते मी तुम्हाला नक्की दाखवेल माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा. हर हर महादेव.